श्री स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या सर्वांचे अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. येणाऱ्या मंगळवारी म्हणजेच 25 जून 2024 रोजी अंगारकी चतुर्थी आहे. ही अंगारकी संकष्टी चतुर्थी या वर्षीची पहिली आणि शेवटची चतुर्थी आहे. प्रत्येक वर्षी अंगारकी संकष्टी वर्षातून दोनदा येते, पण यावर्षी मात्र एकदाच आहे. संकष्टी चतुर्थीचा दिवस हा गणेशाला समर्पित असतो. ही चतुर्थी कृष्ण पक्षाच्या चौथ्या दिवशी येते. संकष्टी चतुर्थी मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणतात. प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थीचे व्रत असते. त्या दिवशी गणेशाबरोबर चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे. अंगारकी संकष्टी दिवशी उपवास केल्याने वर्षभराच्या संकष्टी केल्याचे आपल्याला फळ मिळते. ही संकष्टी लहान मुले, स्त्रिया, पुरुष कोणीही करू शकतात. या दिवशी तुम्ही साबुदाण्याची खिचडी, फळे, उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. फक्त उपवास आहे त्यामुळे दिवसभर जेवण मात्र करायचं नाही. आता आपण बघूया या दिवशी गणेशाची कोणती सेवा करायची. अगोदर देवपूजा करून घ्या. त्यानंतर देवासमोर हळदी कुंकवाने एक स्वस्तिक काढा. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवा. त्यावर लाल रंगाचे कापड अंतरा. कापडावर मधोमध तांदळाची रास ठेवा. आता तामण घेऊन त्यामध्ये गणेशाची मूर्ती ठेवा. गणेशाला छान दुधाचा अभिषेक घाला. अभिषेक घालताना ओम गण गणपते नमः मंत्राचा जप म्हणत गणेशाला अभिषेक घाला. त्यानंतर पाण्याचा अभिषेक घाला. आता स्वच्छ कपड्याने गणेशाची मूर्ती पुसून घ्या. चौरंगावर तांदळाच्या राशीवर गणेशाची मूर्ती ठेवून गणेशाच्या मूर्तीला गंध, अष्टगंध, फुले घाला. गणेशाला लाल फूल खूप प्रिय आहे, त्यामुळे तुमच्याकडे जर लाल फूल असेल तर लाल फूल गणेशाला घाला. कापसाचं वस्त्र घाला. गणेशाच्या चरणाजवळ 21 दुर्वांची पेंडी करून गणेशाला अर्पण करा. गणेशाला तुपाचा दिवा लावा. तुमच्याकडे जर तूप नसेल तर तेलाचा दिवा लावलात तरी चालेल. गणेशाला गुळ खोबरं खूप आवडतं, त्यामुळे गणेशाला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. घरात जर काही फळे असतील तर फळे पण गणेशासमोर ठेवा. धूप, दीप, अगरबत्ती लावून घ्या. सर्व पूजा झाली की गणेशासमोर बसून एकदा अथर्वशीर्ष, गणपती स्तोत्र आणि ओम गण गणपते नमः मंत्राचा एक माळ जप करा. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही ओम गण गणपते नमः मंत्राचा 11 माळी जप सुद्धा करू शकता. त्यानंतर गणपतीची आरती करून घ्या. दिवसभर उपवास करा. रात्री 10:21 चंद्रोदय आहे. चंद्रोदयाची वेळ झाली की परत एकदा गणपतीची आरती म्हणून घ्या. रात्री पूर्ण जेवणाचा नैवेद्य गणपतीला दाखवा. या दिवशी गणेशाला आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक. 21 मोदकांचा नैवेद्य गणेशाला या दिवशी अर्पण करा. चंद्राला आरती ओवाळा आणि त्यानंतर तुम्ही जेवून उपवास सोडू शकता. तुम्हाला जर प्रत्येक महिन्याची संकष्टी व्रत करायचे असेल तर तुम्ही या अंगारकी संकष्टीपासून या व्रताला सुरुवात करू शकता. या व्रतामुळे गणेशाची अखंड कृपा आपल्यावर राहते. गणपती विघ्नहर्ता असल्यामुळे आपल्यावर येणाऱ्या संकटांचा नाश या व्रतामुळे होतो. जो मनापासून हे संकष्टीचं व्रत करतो त्याच्या सगळ्या इच्छा गणेशाच्या कृपेने पूर्ण होतात. अशा प्रकारे येणाऱ्या 25 जूनला अंगारकी संकष्टी व्रत करा. आजची सेवा स्वामींच्या चरणी समर्पित. असेच अध्यात्मावरचे व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.